सिद्दीकी हत्या प्रकरणी झिशानच्या जबाबामध्ये 7 बड्या बिल्डरांचा उल्लेख। सिद्दीकींची मोहित कंबोजशी फोनवरून चर्चा झाल्याचा डायरीमध्ये उल्लेख। तर पोलिसांनी फेटाळला एसआरए वादाचा अँगल। बाबा सिद्दीकींचा मारेकरी शिवकुमार गौतमसह 26 आरोपींच्या विरुद्ध मकोका कोर्टामध्ये आरोपपत्र दाखल। शुभम आणि प्रवीण लोणकर गटाचे सूत्रधार असल्याचा पोलिसांचा दावा। बाबा सिद्दीकी यांचे चिरंजीव झिशानच्या जबाबामध्ये ठाकरेंचे आमदार अनिल परब यांचाही उल्लेख। ज्ञानेश्वर नगर पुनर्विकासासाठी परबांनी रहिवाशांची बैठक घेतल्याची माहिती। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण आणि वॉर्ड वर्गवारीच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी। राज्यातील रखडलेल्या झेडपी, पालिका तसेच मनपा निवडणुकांवरती तोडगा निघण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री अजित पवार गुरुवारी 30 जानेवारीला बीडच्या दौऱ्यावर। पालकमंत्री पवारांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक। राज्य मंत्रिमंडळाची आज साप्ताहिक बैठक। पालकमंत्र्यांचा तिढा तसंच कराड प्रकरणावरती चर्चा होण्याची शक्यता। मंत्रिमंडळामध्ये कोणते निर्णय घेणार याची उत्सुकता। उपमुख्यमंत्री अजित पवार आजच धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांना भेटणार। अजित पवारांचं अंजली दमानिया यांना आश्वासन। पुण्यामध्ये जीबीएस बाधिताच्या मृत्यूनंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालय सक्रिय। 7 तज्ज्ञांची समिती तैनात। पुण्यामध्ये जीबीएस बाधितांचा आकडा 100च्या पार। तर कोल्हापूरमध्ये 2 जणांना लागण। सीपीआर रुग्णालयामध्ये उपचार सुरू। मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज 4था दिवस। मस्साजोगचे गावकरी जरांगेंना भेटण्यासाठी आंतरवाली सराटीमध्ये दाखल। आज उपोषणामध्ये सहभागी होणार। अमरावती विभागामधल्या अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांचा मदतीचा प्रस्ताव अडकला। लालफितीमध्ये 386 कोटींच्या मदतीचा प्रस्ताव 5 महिन्यांच्या नंतरही मंजुरीच्या प्रतीक्षेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये फोनवरून चर्चा। दोन्ही देशातील द्विपक्षीय संबंध, जागतिक शांतता आणि सुरक्षिततेच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती। आज राजकोट इथे भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये तिसरा T20 सामना। मालिकेमध्ये 2-0 ने भारताची आघाडी। तिसरा सामना सुद्धा जिंकत मालिका जिंकण्याचा इरादा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।